तर मित्रांनो इथं रस्ता बंद आहे, पण जिथपर्यंत आम्हाला जायला भेटेल आम्ही बघेल, नाही तर तिकडून आम्ही रिटर्न मारणार आहे. ओपन असलं तर दर्शन होऊन जाईल आमचं, ओपन नसेल आतमध्येच कुठे रस्ता बंद असेल तर तिथूनच आम्ही रिटर्न मारेल. हे बघू शकता, हे आमचा रस्ता आहे, आम्हाला ह्या रस्त्याने जायचं आहे. जहाँ वो खड्डे बने होंगे ना, हाँ खड्डे के अंदर पाँव रखना सब जगह. यहाँ से बी साइड ऊपर जाऊँ तो यहाँ पे बी साइड ऊपर जाऊँ तो रास्ता तो निकल लीजिए ऊपर का जाऊँ तो दिखा. 2-3 रस्ते आहेत, आम्ही कन्फ्यूज झाले कोणत्या साईडला जायचं आहे. इथं कोणती म्हणजे निशाणी पण नाही आहे, तर बघूया ना आता कोणत्या साईडला जायचं आहे. बट हे खालच्या साईडला रस्ता जातो आणि हा वरच्या साईडला जातो. भाई मुझे लगता है ऊपर के साइड ही है ना भीमाशंकर, हो मे भी ऊपर आपको जाना चाहिए अपने को, कि नीचे अपने को साइड से नदी के साइड लेके जाएगा ये. नदी के साइड नीचे. हाँ मुझे यही लग रहा है. तो वहाँ पे आगे ना वो चालेल, आम्ही वरच्या साईडून ट्रॅक आम्ही चेंज केला. आमचा प्लॅन हा झाला होता, बट आम्ही समजलं नदीकडे जाऊ शकतो रस्ता, आणि इकडे बंद आहे. मे बी आम्हाला ह्या साईडूनच जावं लागेल, बघावं लागेल. आमचा ट्रॅक बॉय पुढे पुढे चालत आहे, तोच आम्हाला गाईड करते कसं काय, कसं चालायचं, कसं जायचं, कोणत्या ठिकाणी कोणता स्टेप घ्यायचं. भाई देखो इधर मार्किंग ऐसा लगा है, देखो ऐसा मार्किंग है यहाँ पे हर जगह. हाँ मार्किंग वगैरे केली आहे इकडे. आपल्याला त्याची सहाय्यता घेऊन पुढे पुढे चालत जायचं आहे. हे इकडेच रस्ता आमचा संपला आहे, आता पुढे जायची वाट बघावं लागेल. आता कोणचा ये ना, हा ये वाला मार्किंग ना, समज ये वाला बघा, हे मार्किंग केली आहे इकडे भगवा रंगाची. तसंच आम्ही जात आहे, बघू शकता. ट्रॅकिंग करणं खायचं काम नाही आहे, जोपर्यंत आपल्यासोबत कोण गाईड करायला कोण नसेल. मस्त. आम्ही हे बघा नदीच्या कडेला आम्ही आले आहेत, बघू शकता. नदी भीमाशंकर नदी आहे जे इथून वाहत आहे. आमच्या त्याच्याच साईडून आम्ही जात आहे. आम्ही आणि मार्किंग कशा प्रकारे केली आहे त्याची सहाय्यता घेऊन तुम्हाला पुढे पुढे जायचं. बघा तुम्हाला मी दाखवू शकतो, हे बघा हे मार्किंग आहे, हे बघा अशा प्रकारे प्रत्येक झाडांच्या इथे मार्किंग केली आहे, बघू शकता. हे बघा म्हणजे ह्याची सहाय्यता घेऊन आपण पुढे जात आहोत, म्हणजे आपल्याला ना रस्ता विसरायला होणार नाही. घनदाट जंगलामध्ये आता आपण आतमध्ये आलो आहे, बघू शकता. हा भाऊ नसता तर हे पॉसिबल झालंच नसतं, त्याच्यामुळे आम्हाला इकडे येणं पॉसिबल झालं आहे. आणि बघू शकता किशन पण माझ्यासोबतच आहे. खूप हा ट्रॅक बॉय म्हणजे ह्यानी कसं दिमाग लावलं मला सांगतो. हा चालतोय फास्ट, हा फास्ट चालतोय, तेव्हा आम्ही जाऊन फास्ट चालणार. हा स्लो आमच्यासोबत चालायला लागला तर आमचा हा ट्रॅक कधीच पूर्ण नाही होऊ शकणार, म्हणजे होणार बट खूप टाईम लागणार. म्हणून त्याच्या स्पीडला गाठायचं म्हणजे कठीण आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय. देखो हे बघा इकडे निशाण आहे, हे बघा इकडं स्पष्टपणे लिहिलं पण आहे गुप्त भीमाशंकर. म्हणजे ह्या साईडला आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपण बरोबर रस्त्याला जात आहे आता. म्हणजे एक्साइटमेंट अशी होते की आम्ही रस्ता चुकलो नाही, म्हणजे आपण बरोबर रस्त्याला जात आहे आता. हिंदी में भी बोलना है व्यूअर्स को. बोलो.
ट्रैक बहुत इजी है गुप्त भीमाशंकर के लिए, खाली आपको पॉइंट ढूंढना आना चाहिए कि कैसे है। जैसे आपको जहाँ पे भी गुम होने का जैसा लगेगा ना, आगे 2-3 जगह पे आपको भगवा रंग का पट्टी बांधा हुआ दिखेगा या एरो दिखेगा, बस उसको फॉलो करना और कुछ नहीं करना है। खूप तुम्हाला समजलं असेल, आमच्या ट्रॅक बॉयने तुम्हाला सांगितलं आहे. खूप मजा येत आहे याच्यासोबत मला ट्रॅकिंग करायला. असं वाटतं नेक्स्ट टाईम मला ट्रॅकिंग करायचं असेल तर मी ह्याला बोलू या तो आम्हाला बोलवेल. शकता तुम्ही कसं म्हणजे आवाज, पाण्याचा आवाज कसे येत आहे, म्हणजे किती अतिशय सुंदर आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथे झाड पण पडलं आहे इकडे, सांभाळून यावं लागेल तुम्हाला. किशन आता आमच्या स्पीडला गाठले आहे, ते आलेत किशन भाऊ पण आमच्यासोबत आता. काय किशन भाऊ, आम्ही एकदम बरोबर रस्त्यावरती आहे गुप्त हा. भीमाशंकरला. आम्ही एकदम करेक्ट जातो आणि जो दुसरे दोघं आहेत ते लोक पण आम्हाला बरोबर गाईड करताय. तर ते नसलं असतं तर आम्ही तिथे आय थिंक पोहोचलो पण नसता. म्हणजे हा रस्ता आम्हाला काही माहीत नव्हता गुप्त भीमाशंकरचा. बरं झालं हे दोघं आम्हाला भेटले. आणि जो तो मुलगा आहे तो एकदम प्रॉपर आहे, त्याला एकदम सगळं माहिती. तो कसं तो ट्रॅकिंग वगैरे पण करतो ना, ट्रॅक बॉय एकदम नॉलेज आहे. आरामात जायचं आहे इकडून, कारण की बघा पावसाची वेळ आहे, ते पूर्ण दगडावर शेवाळ आला आहे, म्हणजे तुम्हाला सांभाळून पाय ठेवावं लागेल खाली. हे बघा इकडे आता 2 रस्ते जात आहेत. हे बघा एक इकडे एक रस्ता जात आहे, एक इकडे आणि दुसरा इकडे जायचं आहे. तर आता आम्हाला बघायचं आहे आम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे. बट इथे जसं की आम्ही बघतोय इकडे रस्ता संपल्यासारखं वाटत आहे. इथून बघा आमचा ट्रॅक बॉय हे बघा खून इकडं आहे, मार्किंग माराय. मार्किंग इकडं आहे. तर मला वाटते आपल्याला ह्या साईडलाच जायचं आहे, बट मार्किंग तर ह्या साईडला पण आहे. तो अभी ये दोनों रास्ते ना, एक गुप्त भीमाशंकर को जाएगा और एक महामाया को जाएगा. हां जो अपने क्या बोलते हैं उसको, साक्षी विनायक. हाँ हाँ, तो इधर से अपने बैच ढूंढना रहेगा. जैसे वो बैच लिखा है वहाँ पे वो टूट गया है. अच्छा देख लेते पास में जाके क्या बैच है, वहाँ पे क्या लिखा है बघूया. चला इकडे काय लिहिलं आहे. नंबरवालं मार्किंग आहे, जे आपण तर समजू शकत नाही त्याला, पण आपण बघूया आता पुढे काय. बघा आमचा ट्रॅक बॉय पुढे गेला आहे. कोणती साईड आहे, वो साईड आहे. हे बघा आम्ही तेव्हा तिकडे एक हे त्या साईडला एक मार्किंग लावली आहे, तिकडे आम्ही वाचणार आहे आता काय लिहिलं आहे तिकडे. चला ते बघू शकता, दृश्य अतिशय सुंदर आहे. चलो तेव्हा आम्ही ह्याच्यावरून जाणार आहे आता. एक तुम्ही बघू शकता ह्याच्यावरून त्या ट्रॅकवर पुढे गेला आहे. तेव्हा किशन भाऊ येत आहेत आता आमचे. नुसतं भिजला आहे आमचा पूर्ण, आता पूर्ण प्रकारे आम्हाला आता जायचं आहे आता पुढे. आता तिकडे जे मार्किंग लावली होती ते आपल्याला बघायचं आहे. आता काय मार्किंग होती तिकडे, कोणत्या म्हणजे कुठे जायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला 2 दर्शन होणार आहे इकडे. हे बघा गुप्त भीमाशंकरची मार्किंग इकडंच आहे. तर आपण बरोबर जात आहे, आपण काहीच चुकी केली नाही आहे सध्या तरी. आता 2 रस्ते आपल्याला भेटले तरी पण आपण बरोबर जात आहे. अतिशय सुंदर आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पण एकदम चांगला आहे. हे बघा हे आहे मार्किंग, म्हणजे आपण बरोबर जात आहे. ह्या साईडला आपल्याला सरळच जायचं आहे इकडे, ह्या साईडला, म्हणजे आपण बरोबर चाललो आहे आता. तुझा रस्ता बघू शकता, हे बघा
और आगे बढ़ेंगे हम लोग. आम्ही ट्रेडिशनल घातलं आहे तर त्यामुळे थोडं आम्हाला सांभाळून चालावं लागेल. भीम की शक्ती. चलो इथून खालून वाकून जावं लागेल. बघू शकता कशा प्रकारे आम्ही जात आहे. पत्थर पे पाऊंड ना ते वो है हम्म. जंगल है हाँ पूरा तुम्हारा पाउंडर फंसेगा. आपले दोन्ही ट्रॅक बाय पुढे चालत आहेत. कमीत कमी आम्ही 1 ते 1.5 किलोमीटर आता चाललो आहे. किशन थकला तर नाही ना? नाही. कारण की ट्रॅकिंग करणं ते पण ट्रेडिशनलवर म्हणजे खूप मजेदार आहे आमच्यासाठी दोघांसाठी. या पुढे झाड आहे. आता सकाळचे 7:30 वाजले आहेत. आम्ही 6:30ला निघाले. 7:30 झाले आहेत म्हणजे कमीत कमी 1 तास झाला आहे आम्हाला. जंगल में सांप मत कभी पूछना कि चलो ये रास्ता जाएगा, तो मार्किंग को फॉलो करना. बरं का आम्ही मार्किंग शोधत आहे. हे बघा अशा प्रकारे आम्हाला इथे आणखी एक मार्किंग भेटली आहे. म्हणजे आम्ही बरोबर जात आहे. बघा बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे मार्किंग. चला 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 चला. तुम्हाला छोटी छोटी मार्किंग शोधता यायला पाहिजे. जसं की तुम्हाला मी दाखवलंच आहे कशा प्रकारे मार्किंग केले आहे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे तुम्हाला म्हणजे भीमाशंकर म्हणून असं लिहिलेलं आहे आणि असं म्हणजे झाडाला असं चिपकावलेलं आहे. आणि प्लस असं बघा रस्त्यामध्ये असं दगडावर पण मार्किंग केलेली असेल प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्हाला प्रत्येक झाडाला वगैरे तुम्ही ऑरेंज कलर या कोणत्या पण कलरचे तुम्हाला मार्किंग लावलेली असेल ते तुम्हाला शोधता यायला पाहिजे. आपले किशन भाऊ पण येत आहेत मागून आपल्या. आणि आम्ही कसं मार्किंगला फॉलो करताय. हां कसं आपण जंगलामध्ये कुठे जात आहे तर मार्किंगला फॉलो करा. कुठे पण जाता तुम्ही कोणता पण प्लेसवर जात आहे. ॲक्च्युली आम्ही पण इथे मार्किंगलाच फॉलो करते. बिना मार्किंगला बघून आम्ही फॉलो नाही करत. आणि कसं मार्किंगला दिसलं तर आम्ही लगेच थांबतो. परत आम्ही इकडे तिकडे बघतो की मार्किंग कुठे आहे तेव्हाच आम्ही पुढे वाढतोय आणि हळूहळू जातोय आम्ही पुढे. तुम्हाला कोणत्या ठिकाणी 2 रस्ते दिसत असले तर दोन्ही रस्त्यावर जा. तिकडे कोणती मार्किंग आहे ते बघा आणि त्यानंतरच तुम्ही जावा. आणि कन्फर्म करा की तुम्हाला मार्किंग भेटला हे करून. जसं की तुम्ही बघितलं असं मागच्या साईडला आम्हाला 2 रस्ते भेटले होते. आम्ही दोन्ही रस्त्यावर कन्फर्म केलं. आम्ही बघितले की कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणती मार्किंग लावलं आहे कोणता बोर्ड लावला आहे. त्याच्यानंतरच आम्ही डिसाईड केलं कोणत्या रस्त्याने आम्हाला जायचं आहे. पल्ला आहे बघा बघू शकता. वाटेमध्येच जे गुप्त भीमाशंकरला जायच्या वाटेमध्येच असं झाड पण तुटून पडलं आहे. बघा इथं पण एक मार्किंग आहे. इकडे पण मार्किंग आहे तुम्ही बघू शकता. मार्किंग बघू शकता तुम्ही. मार्किंग दाखवणार आहे. मग काय बरोबर जात आहे आपण. कुठेच आपण चुकलो नाही आतापर्यंत. तरी असं निसर्गाच्या ठिकाणी आले आणि तुम्ही ट्रॅक नाही केला तर म्हणजे एन्जॉयच नाही असं समजा. ट्रॅक महत्त्वाचा आहे. तुम्ही ट्रॅकिंगला यायचं नेक्स्ट टाईम तर तुम्ही शॉर्ट्स आणि टी शर्ट वेअर करा. आणि रेनकोट पावसाळ्याचा वेळ असेल तर रेनकोट नक्की कॅरी करा. कारण की तुम्ही असं ट्रेडिशनल घालून येणार तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होईल ट्रॅक करण्यामध्ये. हे बघ 2 ट्रॅक बॉय पुढे आहेत. आमची रिटर्न जायची बस 10:30ची आहे इकडून.
तर आम्हाला जेवढा लवकर आम्ही इकडे चालेल, जेवढ्या लवकर आम्ही आमचा स्पीड वाढवेल तेवढ्या लवकर आम्ही आमच्या प्लेसवर जाऊन तिकडून सगळं सामान कॅरी करून आम्ही घरी जाऊ शकतो. कारण की खूप वेळ झाला, आता आम्हाला काही आयडिया नाही आणखी किती लांब आहे भीमाशंकर, जे गुप्त भीमाशंकर आहे ते. तरी पण आम्ही चालत चालले. सध्या आता 7:40 झाले आहे. कोयलचं आवाज तुम्ही ऐकू शकता. उसको वापस सुना, तुमको ऐसा लगेगा विसल मार रहा है कोई. हां, हाँ भाई, हाँ भाई. कोयलचा आवाज ऐकताय? ये नहीं, ये तो कोयल बोल ही रही है, वो विसल जैसा एकदम साउंड वो दूसरा बर्ड रहेगा फिर. तुम्ही व्हिडिओ पाठी करून तुम्हाला ऐकायचं तर परत ऐकू शकता तुम्ही. ही कोयल आहे. हाँ, ये तो कोयल है. हां, मैं तुमको बताऊं ना, वो ऑफिस हे बघा मंदिर आलं आहे इकडे, बघू शकता तुम्ही. शे. अशा प्रकारे आमच्या इकडे दर्शन झालं आहे. आता आम्ही दर्शन केलं आहे इकडे. आता आम्ही असेच आम्ही ह्या वाटेला आम्ही जाणार आहे आता. चला आता आम्ही पुढे तुम्हाला दाखवू. पुढे या मंदिरापासून आम्ही इकडून आता पुढे जाणार आहे आता आम्ही. आप लोग उधर जाए क्या? आप उधर जाए.